व्हर्लपूल कंपनीचं हे फ्रीज आम्ही ऑर्डर केलं होतं। बरेच दिवस डिस्कशन केल्यानंतर ना कोणतं फ्रीज घ्यायचं, कसं घ्यायचं, किती प्राईसपर्यंत घ्यायचं, सगळं डिस्कशन झाल्यानंतर आम्ही हे व्हर्लपूलचं फ्रीज ऑर्डर केलं होतं। ऑलरेडी आम्ही जिथं राहतो तिथं आमच्याकडं हे असं फ्रीज होतं, परंतु गावाकडे पण नवीन फ्रीज घ्यायचं म्हणून आम्ही ठरवलं आणि मग सेम फ्रीज परंतु त्यामध्ये साईज मोठं घ्यायचं आम्ही ठरवलं, कारण की फ्रीज आम्ही वापरलेला आहे ऑलरेडी। याच्यामधले सेक्शन्स कसं वर्क करतात माहिती, आणि ट्रिपल डोअर फ्रीजमध्ये फक्त हेच एक फ्रीज अवेलेबल होतं। डबल डोअरपेक्षा आम्हाला ट्रिपल डोअरचं हवं होतं, ज्याच्यामध्ये भाजीसाठी वेगळं सेक्शन आहे कम्प्लिटली आणि फ्रीजरचं सेक्शन वरच्या बाजूला एक कम्प्लिटली वेगळं आहे। ऑर्डर केल्यानंतर ना आम्हाला 2 दिवसामध्ये डिलिव्हरी झाली होती। ॲमेझॉनवरतून आम्ही हे मागवलं होतं। ॲमेझॉनवरतून इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू छान येतात, क्वालिटी तर असतेच, त्याबरोबर डिलिव्हरी अशुर्ड होते आणि 2 दिवसामध्येच आम्हाला हे पार्सल मिळालं होतं। याला आम्ही व्यवस्थितपणे सेट करून घेतलं आणि जे काही डिलिव्हरी मॅन आले होते त्यांनी पण आम्हाला हे ठेवायला मदत करून दिली। त्याचबरोबर याच्यामध्ये बरेचसे सायझेस अवेलेबल आहेत। 210 लिटर, 240 लिटर, 270 लिटर असे 3 साईज अवेलेबल आहेत। माझ्याकडं जे ऑलरेडी एक आहे ते आहे 240 लिटरचं, पण मला गावाकडे मोठं होतं कारण आमची फॅमिली तिकडं मोठे आहे, तर मग मी 270 लिटरचं हे फ्रीज ऑर्डर केलं। याचे प्राइजेस तुम्हाला ऑनलाईन मिळून जातील, साईटनुसार किंवा साईजेसनुसार आणि शॉपनुसार याचे प्राइस 25 ते 30 हजारमध्ये वेरी करतात। तर फर्स्ट डोअरमध्ये आपल्याला मिळतो असा फ्रीजर आणि इथं आपल्याला वरती आईस बॉक्स पण मिळतोय सोबतच, आणि फ्रीजरचा हा स्टोरेज मोठा असल्यामुळे आपले भरपूर काही सामान इथं बसून शकतं। फ्रोझन फूड असेल, आईस्क्रीम्स असतील किंवा आपलं डेअरीचं काही सामान असेल। त्याचबरोबर सेकंड सेक्शन पण भरपूर मोठा दिलाय, इथं पण आपलं सगळं एक्स्ट्राचं सामान बसू शकतं। याचं जे डोअर्स आहेत ते पण खूप मोठे आणि फुल सायझेसचे आहेत, तर तुमचं भरपूर सामान याच्यामध्ये मावणार आहे। याच्यामध्ये सायझेस पण अवेलेबल आहेत जसं की मी सांगितलं। त्याचबरोबर इथं डेअरी झोन पण आहे, ज्याच्यामध्ये तुमचं पनीर, दूध, दही काय असेल ते व्यवस्थितपणे स्टोअर होतं। एक्स्ट्रा कूलिंग तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता तुमच्या गरजेनुसार। त्याचबरोबर जे थर्ड पार्ट आहे, तर थर्ड पार्टमध्ये देखील भाज्यांसाठीचा जो सेक्शन आहे तिथं थोडंसं कूलिंग कमी आहे, कारण की जास्त कूलिंगमध्ये भाज्या लवकर खराब होतात आणि त्या एकदम फ्रेश दिसत नाहीत। तर हे या फ्रीजचं खासियत आहे आणि ते मला खूप आवडलं। जर हे फ्रीज घेण्याचा तुम्ही विचार करताय तर नक्कीच तुम्ही हे खरेदी करू शकता, तुम्हाला हे फ्रीज नक्कीच आवडेल। असे बरेच रिव्ह्यूजचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, तर ते देखील पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भेटूया अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।